सईबाई महाराणी सरकारांचं पुत्ररत्न जन्माला आलं. शिवरायांना पुत्र झाला. राज्याचा भावी तारणहार आला. केवळ 2 वर्षांचं कोवळ वय असतानाच मातृछत्र हरपूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभूराजे शिवराज्यात व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती. महालात राहत असलेल्या छायाला जंगलाची ओढ होती. रणांगण खेळावत होतं. गोमाजी नाईक पाटसंबळांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झालं. आज अजून मी सरावाला नाही. गोमाजी बाबा टाकले त्यांनी रुसल्या. अरे मग समजूत काढायला त्यांना हाताला धरून इथं आणायचं. पण हाताला यायला पाहिजे ती. आला राग आणि लागले सरासरा कडा चढायला. अरे तो धोक्याचा कडा. अहो आम्ही मस्त हातापाया पडतोय. पण बालराज निस्ती चित्तेची चपळाई आणि खारीची चालाकी हे बघा की. या गोमाजी नाईक पाटसंबळाची पक्की खात्री आहे. आपलं शंभूराज महिषासूर मर्दिनी भवानीचा सिंह होणार. आणि अफाट बुद्ध साहित्य घेऊन मेघाराजे स्वराज्यावर प्रतापासारखी कोसळले. त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मुरुपायानं जिंकलेले 23 किल्ले महाराजांच्या हवाली करून महाराज आलमगीर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला सोबत जाणार होते केवळ 2 वर्षांचे शंभूराज. मासाहेब आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात. का बरं? कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामानं कुठली युक्ती केली नाही, तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलंही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला. अरे वा. मग आमचे बाळराजे कोणाकडे जाणार? चौघांकडे. चौघांकडे? हो. रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार. मग ते घेऊन आपल्या शंभू महादेवाकडे आशीर्वाद मागायला जाणार. आणि मग माता तुळजाभवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार. मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभूराजे. हे सगळं घेऊन गरजत गरिमावर चालून जायचं. संशयीची शिकस्त करायची आणि गडकोट जिंकून भगवान आतविक आबासाहेबांच्या दर्शनाला यायचं. यशस्वी व्हा. जगदंबा जगदंबा. आराध्य श्री शंभू महादेवाला वंदन करून नरसूर आणि त्याचा डोळे छावा सह्याद्रीच्या गुहेतून निघून आग्र्याला आलमगीराच्या सोन्याच्या पिंजऱ्यापर्यंत गेले. आणि अचानक दगा झाला आणि दोघेही नजर करीने बद्ध झाले. 9 वर्षांचे चाप नोटच राज संभाजीराजे कोणताही मज्जाव नसल्यामुळे सगळीकडे दूर आहे. आणि त्यांची थेट भेट घडली शहेनशाह आलमगीर औरंगजेबाशी. आइए बरखुरदार, बड़ी खुशी हुई आपसे मिलकर. दिखने में तो बड़े गुलजार और शेर सूरत हो. बच्चा भी तो शेर का ही हूँ. वो
शेर जो अभी हमारे शिकंजे में है। आपको मालूम है उन्हें क्यों हमारे पास इतना दूर आना पड़ा? यही सवाल हमने आबा साहब से भी किया था। बहुत खूब। तो क्या बोले आपके आबा साहब? ते बनाने अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है। अच्छे काम के लिए। बहुत खूब। मतलब कंसाला मारायला कृष्णानं गोकुळ सोडलं, रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं। ठीक वो सब जाने दो, वो जाने दो। आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है। आबा साहब ने और राव साहब ने सब बताया हमें। क्या क्या बताया है उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना, किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं। वल्लाह क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का। आंखों में चिंगारी और जुबान पर बिजली है इसकी। चला गुस्ताख, दो राजाओं के बीच बात चल रही है ना, अदब से पेश आओ, अदब से। चलिए। औरंगजेबाची कटक होती, लाखाचा पहारा आणि आग्र्याच्या सीमा ओलांडून शिवसंहार थेट स्वराज्यात झेप घेतली. पण छावा मागेच राहिला. तरुणाचा लहान वयात ठाणीत आणि पसरलेल्या संकटांच्या सर्वतांमधून वाटा काढत सुखरूप लढून पोहोचला. स्वराज्याच्या मातीला कडकडून भेटला. अभ्यासात, व्यायामात, खेळात, शस्त्रविद्येत, संस्कारात, राजकारणात घडवून गेला. शक्तीचं वर्धन, बुद्धीचं संवर्धन होत होतं. वाढत्या वयानं भाग्यशाली देशाची अक्षता आणली आणि सरदार पिलाजीराव शिर्क्यांची कन्या राजाऊ भोसल्यांची राजलक्ष्मी झाली. दिसामासानं तेज होत चाललेल्या शंभूराजांची संशय मैदानावर जेवढी बेभान होती तेवढीच लेखणी कागदावर प्रतिभावान होती. इंग्रजीसह 14 भाषांचं ज्ञान, संस्कृत पांडित्य, व्याकरणावर प्रभुत्व आणि रचनेतलं राजत्व यांचं मनोहर दर्शन नायिका भेद, बुधभूषण अशा रसिक मान्य संस्कृत ग्रंथाचे कीर्ती आणि त्याचबरोबर धाडसावर पाय देऊन धोक्याला आवाहन देत प्राणप्रिय भगवान नभाला भिडवणारी होती. रणधुंदार शिवपुत्र शंभराज. तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे. आमच्याविषयी वेगळी? नाहीतर काय. आजवर ऐकत होतो आपले राजे वाघासारखे शूर आहेत, पण आता तर कळतंय वाघापेक्षाही. म्हणजे काय? ऐन शिकारीच्या धामधुमीत बेभान होऊन खवळलेला वाघ अंगावर घेतला, पण तो वाचला नाही आबासाहेब. जागीच त्याला. म्हणूनच
पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय. कसलं? उन्मत्त लांडग्यांनी वेढलेल्या जंगलात अस्सल ठाण्या वाघाला शिकारीला सोडण्याचा. म्हणजे आबासाहेब हुम्मा आई भवानीचं नाव आणि मराठाच तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी जुलमी सत्तेला पराक्रमानं चोख उत्तर द्यायला उत्तरेकडे झेप घ्या. गुजरात पासून खंबाय पर्यंतचा प्रांत झंझावाती झडप घालून गप्प करा. यश घेऊन या बाळाला. आम्ही आणि स्वराज्य नजरेच्या पाय घड्या घालून तुमच्या स्वागताला तयार राहू. आणि हा तुमचा शंभूबा मोहिमेच्या यशावर भगवा रोड आल्याची वार्ता पायावर आणून ठेवी तेव्हाच स्वस्थ राहील. जय भवानी. रणधुंदार शिवरायांच्या साथीनं अफाट चंद्रतांडव घडलं आणि प्राप्त झालं दिगंत यश, अस्मानी फते. पहिली वहिली हुक्कारी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचा आभार भेटून गेलेला आनंद. रणभक्त शंभूराजांच्या विजयश्रीनं स्वराज्याची भूमी सागर गडकोट आनंदात मिळाली. सार मागे टाकून शंभूवादळ भूमावत निघालं होतं महासागरातून. जंजिराच्या बेलात मोहू गेले. काही एवढी मोठी पत्रास नाही लागून गेली त्या स्थितीची. आपल्या स्वराज्यावर उठणारे, घरदारावर उठणारे, नरकी सुद्धा ओढून देणारे त्याचे हात छाटून टाका. धूळ ठाण उडवा, घेरा जंजिरा तुटून पडा. दुश्मनाची लांडगे तोड करा. उन्मत्त महिषासुराची खांदोळी करणारी माय भावानी आपल्या पाठीशी आहे. आता यश आपलंच आहे. एकालाही सोडू नका. शर्थ करा. बोला हर हर. शंभूराजांच्या आज्ञेनं तो ठाणा आगळू लागला. त्याचवेळी त्यांनी जंजिरापर्यंत आव्हानालाही हात घातला. त्या प्रचंड भराच्या पुढे सिद्धीचा जोर आणि जोर कोसळू लागला. वडवी मार खाल्लेला सिद्धी जबरदस्त हबकला होता. शंभू सेनेची जिकडे तिकडे विजयी घोडदौड सुरू होती. मोहिमांवर मोहिमा यशस्वी होत होत्या. राज्याच्या सीमा विस्तारत होत्या. आणि त्यातच सह्याद्रीच्या शिखरावरून आनंदाच्या सौंदर्याची स्वराज्यभर बरसात झाली. शिवपुत्र संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी राजांच्या छत्रपती पदाच्या शरतेचा महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी एक मानाचा विजय पुरा ठेवला. बऱ्हाणपूरची गाजलेली मोहीम अतुलनीय शौर्य, अजोड उत्सवगिरी आणि अपार धनसंपत्ती, स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीच्या कक्षा नोंदवण्याचे आटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला मोहन जळपणारा स्वराज्याचा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता. किंचना पल्लीचा चिक्कदेव ते संभाजी महाराष्ट्र मधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा. अरे असू दे, पण म्हणून काय अख्खा जगचा राजा असतं काय? ते आमच्याकडे काही शस्त्र नाही तर ते भरायला हात नाही तर ते शस्त्राला धार नाही म्हणतो मी. अरे येऊ तर दे त्या संभाजीला. एवढं चिक्क तुकडे करताय बघा हे
मराठी यशाच्या सीमा पुढेपर्यंत जाऊन विजय होतो. इंग्रजांचा वकील केजरीवाल भेटायला आलाय. अगोदरी काय बोलतोय? बाबासाहेबांनी या टोपीकरांना पुरतं ओळखलं होतं. केजरीवाल काय बोलतोय ते तर पाहू. नाही तर आमची समशेर त्यांच्या मुलखात गरजायला लागेल. वेलकम मिस्टर केजरीवाल. Glad to meet you, Your Majesty. As soon as I received your letter, I discussed the issue with the most honorable person of the East India Company, and they called me for further discussions. Mr. Kejriwal, you know how you conquered Goa, Surat. We can even attack on Mumbai and we will gain easily. Still we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Kejriwal, it will better for you to get money and need not hide. Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Kejriwal, you can please go now. Thank you, Your Majesty. जीवाला थोडा तरी आराम द्यावा राजांनी. सतत धावपळ लगबग. राजाचं आयुष्य धार तलवारीसारखं राणीच आहे. म्हणजे आपल्यावर भरोसा ठेवणाऱ्या रयतेला नाडणाऱ्या वैऱ्यावर वार करायला तलवारीसारखं आक्रमक आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या, संकट, धोके, बंद पितोरी, घातपात, कष्ट, मोहिमा, अडचणी यांचे सततचे वार झेलण्यासाठी ढालीसारखं. यावं का? कामाच्या गडबडीतनं कारभाराच्या व्यापातनं येळ असेल तर आलो होतो. मी राजांचा भाऊ बनले आलोय. या मेवडे, तुमचे बंधुराज आलेत. त्यांच्यासाठी काहीतरी बोलतो. काय ना तसंच नसेल पण नुसत्या वरवरच्या चवीला काय करायचं? असं कसं? आदराची रीत. आता येळ झाली म्हणून बोलतो. आदर करण्यापरस जरा कदर केली असती तर. आज एकदम असं का मोहरा घालला राजाचा भाऊ? मग काय, सामान्य माणसानं आपली जागा ओळखूनच बोललेलं बरं. म्हणजे मतलब आमच्या ध्यानी आला नाही. आपले नेवणे म्हणण्याची लायकी असती तर आज वतनदार म्हणून राहिलं नसतं का? हे काय बोलताय दादासाहेब? नात्यात आणि संबंधात जवळीक असली तरी शब्दांना आणि वर्तनाला मर्यादा असते. असं का? मी वारसदारी मिळवताना जबाबदारी निभवता का येत नाही? दादासाहेब साफ साफ बोला मेवडे, आमची कसली जिम्मेदारी? तुमच्या आबासाहेबांचा सबूत पाळण्याची, त्यांचा सबूत मानता नव्हत नाही. मतलब आम्हाला आमच्या वतनाशी मतलब. आमच्या एका वतनानं काय होतंय, आमच्या कानाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत आणि डोळ्याला दिसतं फक्त आमचं वतन. हो, असं प्रत्येक धारकऱ्यानं म्हटलं तर स्वराज्याची फौज उभी राहील का? नाफच सांगतो, आमचं वतन जर नाही मिळालं तर काय? एवढंच सांगतो, याचा नतीजा चांगला होणार नाही. शमशेर आमच्याकडे बी आहे आणि तिला धार लावायचा दगड बी. मग जाता जाता हेही ऐकून ठेवा, यापुढे अशी छत्रपती शाहू महाराजांची देहत्ती करायला येणार असाल तर इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला गडाचा महाद्वार असेल. बस, नुसतं ज्ञान नवं मनगट बी बोलतोय आमचा. तुमचं धाडसच कसं झालं हे बोलण्याचं? आपली स्वार्थाची झोळी उचला आणि चालते व्हा इथून. लय भारी पडेल. काठ मागे निर्गाड बसले.
राजा जी देख रहे हो, आप आए और ये क्या हो गया? आया तूफान तो बदली सारी यहाँ की हवा। शंभू राजे को देख के आलमगीर का क्या हुआ? खामोश! ईश्वर का चमत्कार तो देखो राजा जी। राजन तुम हो साचे, खूब लड़े हो जंग। देख तुम्हारा तेज तखत त्यजता औरंग। देखा देखा, आज शहंशाह को शंभू तेज ने अपने पैरों की ओर मोड़ दिया और जमीन पर घुटने टेक कर औरंगजेब ने अपना सिंहासन छोड़ दिया। खामोश! तभी इससे पेश आओ। आइए आइए, हमारी कैद में तुम्हें भूख और प्यास की तड़प थी और यहाँ हमें तुमसे मिलने की तड़प थी। लेकिन आखिर वक्त आ ही गया। वक्त किसी का गुलाम नहीं होता। कल हमारा था, आज हमारा है। वही तो कह रहा हूं, कल तुम्हारा नहीं रहेगा। अच्छा, तो तुम कल देख सकोगे? जरूर देखूंगा, जरूर देखूंगा। मरने के बाद भी मेरे शिवभक्त भाइयों की नजरों से देखूंगा। हाँ, फिलहाल हम कुछ देखना चाहते हैं। तुम मरहट्टू का खजाना, तुम्हारे सब किलों पर हमारा लहराता हुआ मुगलिया परचम और अल्लाह ताला को नमाज अदा करने वाले हिंदवी स्वराज के छत्रपती संभाजी महाराज। अरे जे कधीच शक्य नाही ते बघायची इच्छा कशी करतोस रे औरंग्या? अरे बंदीवान असला तरी जातीवंत सिंह बकऱ्यांच्या पंक्तीला बसत नाही आणि मंगळ मूर्तीच्या प्रसादाचा मोदक डुकराला कधीच दिसत नाही। मुंह बंद करो अपना और सीधे सीधे खजाने का ठिकाना बताओ। हमारे खजाने में दौलत है भवानी के नाम की और महादेव के जय जयकार की। लूटोगे? है हिम्मत? हमारी हिम्मत तो देख ली तुमने, अब हम तुम्हारी किस्मत देखेंगे। तुम भी किस्मत की दोनों तरफ देखो कि वहां मतलब हमारे पास क्या है। मुगल सरदार बनकर ऐशो आराम की जिंदगी और दूसरी तरफ कीड़े मकोड़ों की तरह मसल कर तुम्हारी मौत। अरे जा, मौतीचं काय सांगतोस? तिलाही चांगलं वाईट कळतं। आज संभाजी तडफेनं एका झेपेत तिच्याकडे जाईल, पण शहनशाह म्हणणाऱ्या तुला मात्र ती कुत्र्याचीच येईल। हम फिर कहते हैं संभा, तमीज से बात करो। चलो, तमीज छोड़ने की नहीं, अकड़ तोड़ने की और रिश्ता जोड़ने की बात करते हैं। तुम्हारे जैसा जंग बहादुर अगर हमारा हो जाए तो नामुमकिन है। तुम्हारे रिश्ते की इतनी औकात नहीं और जरूरत भी नहीं जो इस संभाजी की शमशीर की तार को पार कर जाए। वो शमशीर जो तुम्हारे हाथ में बची ही नहीं, लेकिन फिर भी बहुत कुछ बचा है। सब मिल जाएगा, सब मिल जाएगा। अली ने बात समझ में? अगर हमारे हो गए तो सोच लो, थोड़ा सा कुछ बदल
हृदयातली निष्ठा वज्राची असते, वज्राची. औरंग्या, नुसती जिभेवरची अक्षर बदलून काय करशील? तुझ्याकडे कुराण असेल, पण त्याहून आधीच आमच्याकडे पुराण आहे, पुराण. अरे राम म्हणून हाक मारल्यावर जो आमच्याकडे धावत येतो त्याला रहीम म्हणून आम्ही का बोलवायचं? मुझे मेरा जवाब चाहिए. असं? मग त्याआधी 2 सवालांचं उत्तर दे. हर हर महादेवचा बुलंद ललकार ऐकून जो तांडवकारी शिवशंकर कडकडत्या रणांगणात आमच्या धमनातून उसळतो, त्याला स्वतःच्या कानाला हात लावून अल्लाहू अकबर अशी हाक मारायची आम्हाला गरज काय? आणि आम्हाला काय कमी आहे म्हणून आम्ही आमच्या माय भवानीच्या आरतीच्या पक्कात तुझ्या शर्यतीचा कापूर लावावा? खामोश. ये मत भूलो संभा, इस आलमगीर के दरबार में कर्पूर के जैसे काफिर भी जम जाते हैं. इतनी सी बात तुम समझ नहीं सकते. इतनी सी बात तेरे भेजे में नहीं आ रही है औरंग्या. लगता है तेरी अकल का आज रोजा है. अरे क्या नहीं है हमारे पास? तुम्हारे पास अल्लाह ताला है तो हमारे पास आदिनाथ है. तुम्हारा मोहम्मद है तो हमारा महादेव है. इधर खुदा है, यहाँ हमारा खंडोबा है. वहां पैगंबर है तो यहाँ परशुधर है. वहां बस करो ये काफिरी अल्फाज, बस करो. और बस करो उन सब पत्थरों की बात. क्या कर सकते हैं वो? बुद्धी असेल तर वापर, कान असतील तर ऐक, आणि डोळे असतील तर उघडून बघ. खांबातनं प्रकटलेल्या आमच्या नरसिंहालाच अफजलखान पाडला. गोकुळातल्या हंडीसारखाच कृष्णाला तुझा सुरतेचा खजिना फोडला. जागृत झालेल्या आमच्या भवानीनंच शाहिस्त्याच्या बोटाचा लचका तोडला. आणि आमच्या शंकराच्या त्रिशूळानंच तुझा दख्खन जिंकण्याचा डाव हाणून पाडला. तू बदलने वाला नहीं है संभा. हथियार और कलम परखने वाली तेरी नजर नहीं बदलती, इसलिए तेरी सोच नहीं बदलती. लेकिन हमारे पास इसका कारीगर इलाज है. चमड़ी उधेड़ दो इसकी, उधेड़ दो चमड़ी. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति महान्तः. जगदम्ब, जगदम्ब. राजी? अब हमारी बात मान जाओ. लेकिन हमारे इस औरंगजेब के रहम से जान बच सकती है. सब कुछ वापस मिल सकता है तुम्हें. खिलत, मनसबदारी, शान और शौकत, सब कुछ. अरे एका हातात पाठीत खुपसण्याचा खंजीर आणि दुसऱ्या हातात सत्तेची वकवक असणारा तू मला काय लालूच देणार रे औरंग्या? तू कसला आलमगीर? पाप मरेपर्यंत नाही तुला धीर. तू काय काय ओरबाडून लपवून ठेवलंस तुझे तख्ताखाली ते बघ. आप्तांपासून सोबत्यांपर्यंत आणि बापापासून भावापर्यंत दगडानं मारलेल्या सगळ्यांची प्रेत रचून ठेवली आहेत तिथं. एकीकडे तुझ्या जुलमांच्या, अपराधांच्या, पापांच्या राशी आहेत. समोर तुझ्या कपट कारस्थानांचा बुजबुजाट आहे. तिसरीकडे पिसाट, धर्मांध अत्याचारामुळे लाजलेली तुझ्या हातातली माळ आहे. आणि चौथ्या कोपऱ्यात तुला फरकटत जहन्नममध्ये न्यायला तो टपलेला काळ आहे. खामोश. देखिए, नजर से देखने वाली इसकी आंखें निकाल दो, निकाल दो इसकी आंखें. फिर ठिकाने होश में आएंगी इसकी, और दिल मिलाहट बताएगी पाँव में रेंगते हुए गिड़गिड़ाया कैसे जाता है. निकाल दो इसकी आंखें.
चाहता है तू, ज्यादा से ज्यादा मौत, लेकिन भूल रहे हो औरंग्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी का छावा मराठों का छत्रपति संभाजी हूं मैं। मौत से नहीं डरता तो तेरी कदर क्या करूंगा? तेरे हाथ और तेरा दिमाग पूरा खाली हो गया है औरंग्या। अब तेरे जैसा हारा हुआ इंसान कुछ और क्या दे सकता है मुझे?